नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 मे 2024 ते 26 मे 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे, परंतु तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती दुसऱ्या भावात उपस्थित आहे. म्हणून यासाठी तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहे तर तुम्ही कुणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. शक्यता आहे की या सप्ताहात घरातील कुणी सदस्याचा तुम्हाला सल्ला अतिरिक्त धन कमावण्यात मदत करेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. सोबतच तुम्ही घरातील सदस्यावर मोकळेपणाने खर्च करून व त्यांना भेटवस्तू घेताना दिसाल. जर तुम्ही काही अधिकारी किंवा गुंतवणूकदारासोबत भेट करण्यासाठी पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होता, तर या सप्ताहात अचानक कुणी जवळच्या मित्राच्या मदतीने तुमची त्यांच्याशी भेट शक्य आहे. म्हणून स्वतःला याच्या आधी तयार करून आपले ज्ञान वाढवा. त्यांचे प्रश्न तुमचे तोंड बंद करून त्यांच्याच समोर तुम्हाला मूर्ख प्रदर्शित करू शकतात. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण योग बनत आहेत की असे करूनच तुम्ही सप्ताहाच्या शेवटी यश मिळवू शकाल. या पूर्ण सप्ताहात आरोग्य संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे की या सप्ताहात तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य, खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: नियमित भगवान नरसिंहाची पूजा करा. वृषभ राशी, या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असतील. यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबलही तुटू शकते. सोबतच शंका आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा दुसऱ्या सहकर्मींच्या मध्ये अपमान वाटू शकतो. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कंपनी सचिव, कायदा, सामाजिक सेवा या क्षेत्रात शिकत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यावेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टीबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासावर द्या. या राशीतील महिलांसाठी या सप्ताहात एरोबिक्स करणे त्यांच्या आरोग्यात अनुकूल बदल आणण्यात मदत करेल. तुम्हाला आपल्यासोबत या सप्ताहात आपल्या घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता ठेवूनच बाहेरचे जेवण करण्यापासून बचाव केला पाहिजे. म्हणून तुम्ही घरातच विभिन्न प्रकारे चविष्ट भोजन बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. या सप्ताहात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल, परंतु तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकता. म्हणून योग बनत आहेत की कुठल्याही कारणास्तव काही नवीन विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा देतील.
विनाकारण गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. योग्य दिशेत प्रयत्न कायम ठेवा. उपाय: गुरुवारी गुरुदेवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी. कौटुंबिक जीवनात या राशीतील लोकांना या सप्ताहात खूप चांगले फळ मिळण्याची अपेक्षा आहे. कारण शक्यता आहे की कुटुंबात कोणी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरणात आनंद येईल. या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल. चंद्र राशीपासून शनी 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या निलंबित कार्यांना वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. यामुळे या राशीतील जातकांना या काळात पदोन्नती, वेतनवृद्धी आणि कार्यक्षेत्रात उच्च पदही मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेल असे शक्य नाही. कारण या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल. यामुळे आपल्या मनात चालत आलेला संदेश तुम्हाला चिंता देऊ शकतो. या सप्ताहात तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही जे तुम्हाला व्यर्थ चिंता देतात. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी. या सप्ताहात तुमच्या राशीतील अधिकतर विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम अंकाची प्राप्ती मिळू शकेल. त्यामुळे त्यांचा दिवस बनेल. सोबतच कुटुंबात आणि समाजातही त्यांची प्रशंसा होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास सोबतच ते पहिल्यापेक्षा अधिक उत्तम करण्यात यशस्वी होतील. या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही नियमित फिरायला जाऊन व बाहेरचे जेवण न करता तुम्हाला स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचे काही कारणास्तव धन चोरी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा आणि त्या बाबतीत फक्त घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त कुणालाही सांगू नका. प्रत्येकासाठी त्यांच्या समस्या नेहमी मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्याही तुमच्यासाठी खास असू शकतात. दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधीच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत असू शकता. उपाय: नियमित 11 वेळा ओम वायुपुत्राय नमः मंत्राचा जप करा. सिंह राशी. या राशीच्या व्यापाऱ्यांना या आठवड्यात कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवासाला जावे लागू शकते. म्हणून हा प्रवास टाळणे आपल्यासाठी चांगले असेल. अन्यथा यामुळे मानसिक ताण तसेच आर्थिक नुकसान होईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात शिकत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टीबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासावर द्या. या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा
शौक पूर्ण करण्यात किंवा त्या कामात लावा ज्याला करण्यात तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळतो. तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. या सप्ताहात बरेच लोक आपल्या जोडीदारावर पैसे खर्च करताना दिसतील. अशा परिस्थितीत आपण त्यांच्याबरोबर सुंदर यात्रेला जाण्याची देखील योजना आखणे शक्य आहे. सोबतच प्रियजनांबरोबर आपण आनंद वाटताना दिसाल. जास्त पैसे खर्च करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. उपाय: तुम्ही रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कन्या राशी: या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल. सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकतात. या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्याही मीटिंगमध्ये आपले विचार आणि सूचना देताना आपल्याला अगदी स्पष्ट करणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही थेट उत्तर दिले नाही तर तुमचा साहेब आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर रागावू शकतात. त्यामुळे आपण निराश व्हाल. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याच्या योग्य असेल. कारण यावेळी त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यात मदत मिळेल. त्यामुळे त्यांची विचार करण्याच्या शक्तीचा विकास होईल. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील. नोकरीपेशा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वात अधिक आवश्यकता असेल. परंतु पूर्वीच्या दिवसात तुमच्याद्वारे केलेले काही खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. यामुळे तुम्हाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. उपाय: नियमित 14 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद.